नमस्कार, मी देवा राखुंडे आणि सध्या मी आहे इंदापूरमधील मासळी बाजार या ठिकाणी. हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून चालवली जाणारी माशाची आडत आहे आणि आजचं चित्र जर बघितलं तर ही आडत पूर्णपणे बंद आहे. आजपासून पुढील 3 दिवस इंदापूरचा मासळी बाजार असेल, भिगवणचा मासळी बाजार असेल, सोलापूर जिल्ह्यातील जेऊर असेल, कंदर असेल, टेंभुर्णी असेल, सर्व किंवा असं इतर मासळी बाजार जे आहेत बंद राहणार आहेत. त्याचं कारण आहे की जे मासेमारी करणारे मच्छीमार आहेत या उजनी पट्ट्यातील भीमा खोऱ्यातील आपण ज्याला म्हणू, त्यांनी मासेमारीसाठी 3 दिवस बंद पुकारला आहे. म्हणजे आम्ही मासेच मारणार नाही. त्याचं कारण काय आहे आणि ही आडत का बंद आहे ते या लोकांकडून आपण जाणून घेऊ. कोण याच्यामध्ये आडते आहे, कोण विक्रेता आहे, कोण मच्छीमार आहे, एकंदरीत काय आज बंद ठेवलंय सगळं. बंद मध्ये टेंडर किंवा टेंडर निघणार आहे शासनाकडून. त्यामुळे मच्छीमारांना बी त्यांचे उत्स्फूर्त साथ, आमची साथ, हे कशी चैन आहे साखळी, त्यांनी बंद ठेवलं म्हणून आपण बंद. आम्हाला पण त्यांची गरज आहे, त्यांची आम्हाला गरज आहे. त्यामुळे शासनाला एक विनंती, ही टेंडर पद्धत आहे ती करूच नाही. तुम्ही जे पहिलं 5 पाडत होता ते 500 ऐवजी 700 करा, 1000 करा, पण 5 पद्धत ठेवा. एकतर सगळे सुशिक्षित, रोजगार 12वी झालेला, BA झालेला, MB झालेला अशी मुलं आहेत ते मच्छीमार करणारे. जर तुम्ही ठेकेदारी पद्धत आणली, आम्ही ते चालून बी देणार नाही. आडतीवाले मी सुद्धा जमिनी, माझी 25 एकर जमीन गेले उजनी क्षेत्रामध्ये मासेमारी मी करून हे व्यवसाय चालू केलाय. हे जर उद्या ठेकेदार आला तर ठेकेदाराला शासनाचा नियम आहे की पूर्ण मासे तो स्वतः सुद्धा काबीज करू शकतो. स्वतः मासेवारे बाहेरचे आणून ते स्वतः पकडू शकतो. आरती येणार नाहीत का मासे? मग आरतीवर मासे येणारच नाही ना. स्वतः त्यांनी परवडेल नाही बाबा, चोरी पहिल्यांदा बघणार. कसं असतं कुठल्या क्षेत्रात थोडीफार चोरी होतेच. या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या ते पूर्णपणे बंद करणार. आरतीवर मासे जेवून देणार नाही. स्वतः गावी जाणार आणि ते विक्री करू शकतो. इंदापूर मार्केटमध्ये माशांची उलाढाल किती आहे? जवळपास उलाढाल तशी बघितली तर त्या सीझनवर असते तरी साधारण 10 टन ते 15 टनाच्या आसपास इंदापूरमध्ये रोजची उलाढाल होते. 10 ते 15 टन. अर्थकारण बघितलं तर किती? अर्थकारण बघितलं तर 15 ते 20 लाखाच्या आसपास इंदापूर मार्केट. सगळे मासे येतात कुठून? तसे मासे उजनी धरणातून हा 80% येतो. इतर काही तलाव असतील किंवा मग खालचा निऱ्याच्या पट्ट्यातून वगैरे काही येतात, पण 80-85% हे उजनीतलेच मासे असतात. इंदापूरमध्ये ही मासळी बाजार चालतो तर किती आडती आहेत इथे, म्हणजे किती दुकानं चालतात आणि इथं आलेला मासा नेमका जातो कुठे? इथं इंदापूरमध्ये 15 ते 16 आरतीवाले आहेत. आणि इथं येणारा जी मासा आहे तो मासा पश्चिम बंगाल, हैदराबाद, दिल्ली, कलकत्ता आणि इथं म्हणजे आपलं कराड, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज, बारामती कंपनी डायरेक्ट नव्हते. मग कंपनी जर कुणी माल घेतला डायरेक्ट कंपनीला जातो, कंपनीच्या गाड्या ती माल खरेदी करते. साधारण किती कामगार या सगळ्या आडतींवर अवलंबून आहेत? म्हणजे जसंही म्हणले 16 आडती तिथे, तर या 16 आडतीला किती कामगार, किती कुटुंब याच्याशी कनेक्ट आहेत? आणि आता 3 दिवस तर तुमची आडत बंद राहणार आहे, तर मग 3 दिवस आडत बंद राहिली तर याचा किती परिणाम होऊ शकतो? साधारणपणे कुटुंब आडतीदाराचे कामगार तर 150 ते 200 आहेत कामगार. आणि ह्याच्यावर कुटुंब पूर्ण तालुक्यात 3 तालुक्यातली कुटुंब ह्या उजनीच्या ह्या जलाशयामध्ये अवलंबून आहेत. आणि बाकीचे हे सर्व जलाशयाच्या जे ही टेंडर जे निघालेलं आहे हे टेंडरचं मूळ कारण पूर्वीचं बंद झालेलं होतं. त्यानंतर ही मगाशी सांगितलेलंच आहे की शासनाची थोडेफार चुका आहेत की शासनाने पूर्वी पास ठेवला होता 500 रुपये. ते 500 रुपये त्यांनी वेळेत नाही घेतल्यामुळं म्हणून हे सगळं आता परिणाम. काय आपलं हॉटेल चालतं, आज चालू आहे का? हाय, चालू आहे. किती दिवस चालेल आता? आता एक 8 दिवस फक्त. उद्या 2 दिवस बंदच आहे मार्केट. फ्रीज मध्ये ठेवल्यावर बर्फात? नाही ना, कशाचं बरं, पण काय टेस्ट चव लागते. कोणी हॉटेलवाल्याने घेतलेत काल मासे बर्फात ठेवायला? ही घेतल्यात बरोबर आहे, पण ती चव लागाय पाहिजे की. बरं एवढा माल काय नाही टिकत 3 दिवस. बरोबर, आता काय करणार पुढे? आता काय शाकाहारी आहे, चिकन आहे, मटन आहे, काहीतरी धंदा तर व्यवसाय करावा लागेल. बरं एक 10-20 कामगार आहे, म्हणजे त्या मालकाची फॅमिली असते 10-15. मोठा परिणाम ह्याचा होणार आहे. मोठं सगळं हॉटेलवर. तुम्हाला मिळले का मासे? आज तर मी आलोय सकाळी माशासाठी, पण काय अजून मासे काय भेटले नाहीत. मार्केट तर बंद आहे.
आता माझा तर धंदा त्या मार्केटवरच आहे, माशावरच आहे आणि हम्म. माझं उदरनिर्वाह माशावरच करतो मी. हम्म, रोज 50 ते 60 किलो मासे नेतो, हम्म. पण का आज मासे मिटले नाहीत. मी हम्म. सकाळी आता मार्केटला निराशा झाली आज. निराशा आता झाली. हे झाले व्यापारी, पण आता इथं खरे मच्छीमार आहेत की ज्यांचं पोट त्याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही मासेमारी करता ना? हा. बरं, काय नाव तुमचं? आबास वगैरे. बरं, कुठून आहे तुम्ही? आज होते. किती मासे पकडता रोज? 20, 25, 30 म्हणजे सीजन आता काय पाणी वाढल्यामुळे आता माल कमी हे विकायचे कुठे? मार्केटला, इंदापूर मार्केट. किती पैसे येतात त्याचे? 1500 आता जसे रेट ठरलेला असेल त्याच्यावर पैसे मिळतात ना. जमीन जुमला नाही. किती घरात लोक घरात 4 लोक भागतं तेवढ्यावर सगळं? मग आता भागवावंच लागते. आता कसं भागवणार? तुम्ही तर मासेमारी बंद केली पुढे. आता पुढं काय शासन आता जोपर्यंत बंद राहील तोपर्यंत भागवायचं आता हाय पण ह्याच्यावर. आता 3 दिवस बंद ठेवणार ना तुम्ही? नाही, जर नाही मिटवलं शासनाने जर नाही मान्यता दिली तोपर्यंत आम्ही बंदच ठेवणार आहे. म्हणजे मासेमारी पुन्हा बंद राहू शकते पुढे पण? हा, पुढे पण बंद राहू शकतो. फक्त हा 3 दिवसाचा टॉपिक आहे, पण पुढे हा लांबू शकतो. हा लांबू शकतो. निर्णय नाही झाला तर नाही निर्णय- काय निर्णय व्हायला पाहिजे? नाही, आमचं म्हणणं एकच आहे की पाच पद्धत शासनाने चालू ठेवली पाहिजे. कशी आहे 5 पद्धत? कशी होती? 500 रुपये बरं, किती दिवसाला द्यायचे? महिन्याला 500 रुपये. कुठे द्यायचे? इंदापूर मार्केटला घेतला असायचं. बरं, आता ते साहेब नसतात का? आता साहेब नाही. किती दिवस झाले नाहीत? वर्ष 1.5 वर्ष झालं असतं. बरं, आलेच नाहीत? आलेच नाही. तुम्हालाही पैसे मागितले नाहीत? नाही मग तुम्ही द्यायला तयार होता? हा तयार आहे आणि दिलेत की. बरं. पास आणलं नाही सगळं ते. हं. फालतू बघायला कोण मासे विकायला आले का. मग शासनाचे अधिकारी पैसे मागायला नाहीत? हां. मग आता काय करायचं? आता काही 12 तारीख 13 तारखेला आंदोलन. हं. 12 तारखेला शासन तर ठाम आहे, आम्हाला महसूल मिळाला पाहिजे. मासेमारांकडून आम्ही द्यायला तेवढा तयार. महसूल मिळत नाही. तुमच्यातले काही लोक पैसे पास फाडत नाहीत, असं पण आम्ही शासन देतोय म्हणतंय. ना, आम्ही देतोय ना. आता मी पास जे आणलाय. फाडत गरीब नाही त्याच्यावर प्रत्येकाला पास कारवाई आहे. करा ना तुम्ही. काय केली पाहिजे कारवाई? काही करा तुम्ही. तुम्हाला परवानगी दिली ना तशी आम्ही. जर तुम्ही नाही पास फाडत ना लोक, त्यांच्यावर कारवाई कराल तुम्ही. एक बी कारवाई हा? केली नाही. मग आता काय मागणी आहे सरकारकडे? शासनाकडे एवढीच मागणी आहे की ई टेंडर ठेका पद्धती निकालेली हम्म. ते त्याला स्थगित देणं, कॅन्सल करणं आणि पहिल्या प्रमाणे जी 5 पद्धत होती ती चालू करणं. त्यांना मच्छीमार सर्व महसूल द्यायला तयार आहे 5 पद्धतीनं. हम्म. त्यांनी त्यांची शासनाचे लोक जे नेमवलेले विभागामार्फत ती इथं प्रत्येक महिन्याला यावी आणि त्यांनी प्रत्येक आता जरी त्यांना मच्छीमार साईडला त्याला 5 फाडायला गावलं नसेल तरी इथं आडतीदार आहेत. पण जुनी पद्धत चालू ठेवायची. हा, जुनी पद्धत. काय आहे, मासेमारीची साखळी कशी आहे? कुठून कशी आहे कुठपर्यंत? हे कसं कसं कनेक्टिंग आहे हे सगळं? विचार केला तर मासेमारी साखळी जाळी तयार करणाऱ्या कंपनीपासून हम्म. ते राज्य किंवा राज्याच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर तर म्हणलं तरी काय वाव नाही. हम्म. मासा जातो आपला. तर ह्याच्या प्रचंड मोठी साखळी, लाखोच्या संख्येने व्यापारी, आडतदार, मासेवाले अवलंबून आहेत, कामगार अवलंबून आहेत त्याच्यावर. आणि टेंडर जर निघालं तर त्या साखळीवर मोठा परिणाम होईल. तुमचा त्या सोलर प्लांटला पण विरोध आहे. लाईट पाहिजे की? बरोबर आहे. शेतकऱ्याला लाईट कुठून द्यायची? शेतकऱ्याला लाईट दिली पाहिजे, त्याप्रमाणे शासन देत पण नाही. हम्म. तो मुद्दा वेगळा आहे, ठीक आहे. लाईट पाहिजे बरोबर आहे, परंतु तुम्हाला शासनाकडे ज्या जमिनी आहेत, ज्या हम्म. पडीक आहेत हम्म. किंवा शेतकरी पण भरपूर असे आहेत की ज्यांच्या जमिनी पडीक आहेत, त्यांना पाणी तुम्ही देऊ शकत नाही. ते सुद्धा तुम्हाला ते शेती देऊ शकतात. त्याचं तुम्ही भाडं द्या शेतकऱ्याला, त्यांना बी त्याचा रोजगार मिळेल, मोबदला मिळेल. सोलर पाण्यावरती होतोय, शासन म्हणतंय कोणाच्या जमिनी गुंतायची भानगड नाही. काय त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त कसा आहे. तोटा आहे? तोटा असा आहे की सूर्यकिरण सूर्याची डायरेक्ट पाण्यावरती न पडल्यामुळं हम्म. जी पाण्यातल्या ज्या वनस्पती आहेत हम्म. त्या मरणार आहेत. आणि आपल्याला पण सजीवाला प्रत्येकाला सूर्यप्रकाशाची गरज असते. हम्म. त्याच्यामुळे पाण्याची क्वालिटी खराब पण तो होणार आहे. लिमिटेड एरियात प्रकल्प असेल ना? नाही, लिमिटेड एरियामध्ये नाही. एकतर पाणी वरून बऱ्यापैकी अगोदरच खाली खराब येते. उजनीची पाण्याची क्वालिटी पहिलीच खराब झालेली आहे. हम्म. आणि कसं असतं, एकदा एखादा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर तो वाढवू शकतो, वाढणार नाही ह्याची काय गॅरंटी. पाय आणि पसरत. ज्या ठिकाणी तो प्रोजेक्ट होणार आहे हम्म. त्या ठिकाणी कमीत कमी 1000-2000 कुटुंबाला जर त्याचा तोटा होणार आहे, तो कुटुंब कुठे जाऊन मासेमारी करणार? परत मच्छीमारामध्ये भांडणं होणार. हम्म. तू माझ्या एरियामध्ये का मासे पकडायला आला? हा म्हणजे गंभीर प्रश्न होणार आहे. हम्म. ठीक आहे, सौर ऊर्जा प्रकल्प तुम्ही हम्म. राबवताय, तुम्ही ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे त्या ठिकाणी राबवा. तिकडल्या शेतकऱ्याला तुम्ही मोबदला द्या. पाणी तर देऊ शकत नाही तुम्ही, हम्म. त्याला मोबदला द्या. पण हे टेंडर आणि सौर दोन्ही प्रकल्प नकोच आहेत, नकोच आहे, जमणारच नाही. नाही जमणार. आणि त्याचे इतर काही पर्यावरणावर ही दुष्परिणाम होणार आहेत. त्याच्यात किरणावरून कॅन्सरचा सुद्धा भरपूर परिसरातील, फक्त मच्छीमारच नाही, परिसरातील सर्व समाजावरती सुद्धा त्या दुष्परिणाम होणार आहे. एक मिनिट. हा, तुम्हाला काहीतरी बोलायचं? मला हे सांगायचं शासनाला एक ह्याच्या वतीने, हम्म. जसं 5 पद्धत होती आणि 5 पद्धतीमध्ये काही लोकांकडून 5 फाडले जात नाहीत, हम्म. तर त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंडर इंदापूर असेल किंवा बिगवण असेल या ठिकाणी जे ही होते सेस वसूल केला जातो,
त्या सेसच्या ह्याच्या प्रमाणामध्ये शासनाने सुद्धा जे मार्केटकडे येणारी विक्री आहे त्या विक्रीवर सुद्धा त्यांनी 1% जो काय असेल 2% तो शासनाने जर तिथं मार्केटकडूनच हे केला वसूल केला तर आम्ही मार्केटमध्ये देऊ, मार्केटकडून डायरेक्ट शासनाला तिथं वर्ग होईल. हा म्हणजे हे महसूल सुद्धा शासनाला मिळेल. सगळ्यात उत्तम एक पर्याय आहे की जर पास पद्धतीला जर कोण हे होत असेल किंवा काही कोण चुकवत असेल तर शासनाच्या वसुली ही अशा पद्धतीत एक थेट वसूल थेट करा. वसूल होतोय. तर इंदापूरचं मासळी मार्केट पुढील 3 दिवस का बंद आहे किंवा भिगवणचं मासळी मार्केट पुढील 3 दिवस का बंद आहे किंवा उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये हा मासळी चा व्यवसाय जो आहे तो मच्छीमारांनी का बंद ठेवला आहे त्याची प्रमुख कारणच ही आहेत की या पाणलोट क्षेत्रामध्ये शासन जे आहे ते आता ई टेंडरिंग प्रक्रिया आणतंय आणि ई टेंडरिंग प्रक्रियेमध्ये खाजगीकरण होणार आहे असा या मच्छीमारांचा आरोप आहे. जो कोणी ठेका घेईल तो कोट्यवधी रुपये टाकेल आणि मग त्याच्या मनमानी पद्धतीनं तो त्या ठिकाणी व्यवसाय राबवेल, परप्रांतीय आणेल, अशा अनेक कारणांची भीती या मच्छीमारांना आहे. दुसरी गोष्ट, इंदापूरमधलं जे मासळी मार्केट आहे त्यामध्ये 16 आडते असतील, भिगवणमधील मासळी मार्केट आहे तिथले काही आडते असतील, असे वेगवेगळ्या मार्केटचे वेगवेगळे आडते आहेत. त्या आडत्यांवरती विविध कामगार अवलंबून असतात. ही सर्व एक साखळी चेन सिस्टम आहे खालपासून वरपर्यंत. ती संपूर्ण चेन सिस्टम या प्रक्रियेमुळे विस्कळीत होणार आहे. म्हणूनच ही प्रक्रिया रद्द करण्यासाठी आता हे मच्छीमार आक्रमक झालेत. आजपासून पुढे 3 दिवस मोक्याच्या जागी चोका मारला आपण म्हणू. अगदीच श्रावण मास निघायला 2 दिवस वेळ आहे. आजचा उद्याचा दिवस खाण्यासाठी खवय्यांना आहे आणि त्या परिस्थितीमध्ये यांनी मासेमारी बंद केल्यामुळे खाणाऱ्यांची अडचण होणार आहे. मात्र असं असलं तरी यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि तो शासनानं सोडवला पाहिजे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील याचा आता गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि शासनाचं धोरण जे आहे ते या मच्छीमारांसोबत बसून चर्चा करून राबवलं पाहिजे अशी प्रमुख मागणी जी आहे ती आता या मच्छीमारांची आहे. तुर्तास थांबूया या व्हिडिओमध्ये आपण इथे आणि पुढील जे काय अपडेट असतील ते आपण नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या पुढे मांडू.